पेनिसिलिन बॅक्टेरियाला किल करतं, पण एक्झॅक्टली कसं? हा मेकॅनिझम समजला तर अँटिबायोटिक तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार. बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह करतं कारण त्याच्या बाहेर एक स्ट्रॉंग प्रोटेक्टिव्ह लेयर असतो, त्याला आपण सेल वॉल म्हणतो. ही बॅक्टेरियल सेल वॉल मुख्यतः पेप्टिडोग्लायकनने बनलेली असते. सेल वॉल स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बॅक्टेरियाला पेप्टिडोग्लायकन चेनची क्रॉस लिंकिंग करावी लागते. ही क्रॉस लिंकिंग करतात एक स्पेशल एन्झाईम नेम इज पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन म्हणजेच PBPS. यांनाच ट्रान्सपेप्टिडेज एन्झाईम सुद्धा म्हणतात. पेनिसिलिन जाऊन या PBPSला इरिव्हर्सिबली बाइंड करतं आणि जेव्हा ट्रान्सपेप्टिडेज एन्झाईम ब्लॉक होतं तेव्हा बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिस थांबतं. द सेल वॉल बिकम वीक, अनस्टेबल अँड अनेबल टू टॉलरेट द ऑस्मोटिक प्रेशर. अँड देन रिझल्ट इज वॉटर बॅक्टेरियामध्ये शिरतं, सेल वॉल स्वेल होते आणि बॅक्टेरिया बस्ट होऊन मरतात. म्हणूनच पेनिसिलिनला बॅक्टेरोसायडल अँटीबायोटिक म्हणतात. सो फार्मॅकोलॉजिकल इम्पॉर्टंट पॉईंट इज पेनिसिलिन ॲक्टिव्हली डिवायडिंग बॅक्टेरियावरच सर्वात जास्त काम करतं. इनॲक्टिव्ह बॅक्टेरियावर इफेक्ट कमी असतो आणि म्हणूनच पेनिसिलिन बॅक्टेरियल इन्फेक्शन्समध्ये रामबाण अँटीमायक्रोबियल एजंट म्हणून काम करत असतात. अशा सिम्प्लिफाईड एक्सप्लेनेशनसाठी फॉलो करा डॉक्टर अतुल होळे जीएनएस अकॅडमीजला. थँक्यू सो मच.